पैसे उकळल्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची भाजप व्यापारी आघाडीची मागणी. पुणे शहरातील व्यापाऱ्यांना असामाजिक तत्वे, गुंड, स्थानिक मंडळ व कामगार संघटना यांच्याकडून वेगवेगळ्या प्रसंगी वर्गणी व युनियनच्या नावाखाली बळजबरीने पैशाची मागणी करण्यात येत आहे. या विषयात पोलिसांनी लक्ष घालावे आणि कडक कारवाई करून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आली आहे. भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने उमेश भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस महेश गुप्ता, उपाध्यक्ष विक्रम चव्हाण, अभिजित भोसले यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे या संबंधीचे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालवण्यामध्ये व्यापारी वर्गाचा मोठा वाटा आहे, परंतु वरील नमूद केल्याप्रमाणे व्यापारी वर्ग हा असामाजिक तत्वे, गुंड व कामगार संघटना यांचा दबावाखाली मोठी रक्कम त्यांना देण्यास भाग पडतात. आम्ही भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे शहरतर्फे आपणास नम्र विनंती करतो की आपण वरील नमूद केल्याप्रमाणे असामाजिक तत्वे, गुंड यांच्या विरोधात कडक कारवाई करून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत. पोलीस व्यापारी वर्ग यांच्यामधील संबंध मजबूत करण्यासाठी संबंधित सर्व पोलीस स्टेशन व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आपापल्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या असामाजिक तत्वे, गुंड यांना समज द्यावी अशी नम्र विनंती केली आहे.